तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव रत्ना राजू सिंग. आम्ही मंचर मध्ये राहतोय. पाण्याची फार आम्हाला तकलीफ होती. आम्हाला इथं कुणी पाणी नव्हतं देत. आम्ही आलोय दूर दूरून लांब लांबून पाणी भरलं, पण सरांमुळे आम्हाला पाईपलाईन मधून कनेक्शन दूर होतं. सरांमुळे पाणी भेटलं आणि सर चांगले, सगळ्यांसाठी चांगलंच करतात. त्यांच्यापासून माझी सारी कामं झाली, भांडे भेटले मला, फॉर्म भरला. तर अजून तुम्हाला सांगते, परत पाण्याचं काम तर माझं एवढं चांगलं झालं का भास रे भास. पाणी भेटलं आम्हाला. आता इथून पुढची बी कामं, काही काम पडलं तर मी सरांकडे जाऊन कार्ड बिल्ड, पोरीचं मतदान कार्ड काढायचे, त्याला बी पैसे लागत होते, तर ते बी करायला टाकले. अशी छोटी मोठी कामं, मोठी बी कामं सगळे सर, संजय सर करतात. परत सर एकदम देव माणूस आहे, एवढे चांगले आहेत ते, एवढे चांगले आहेत. मी पहिली बी त्यांच्याविषयी माहिती टाकलेली आहे आणि आता बी टाकते. सरांसारखे माणसं नाही, फार कमी येते दुनियात. मी एवढे लोकांना म्हणत होते पाण्याविषयी, पुढे पुढे चौकशी नाही केली, पण आम्हाला कुणीच पाणी दिलं नाही. पण सरांना म्हणल्यावर सरांनी माझी पाण्याची सोय केली पाहिजे. आम्ही फार दूर राहतोय मंचर मधून, त्याच्यामुळं कनेक्शन दूर होतं आणि सरांनी तिथून आम्हाला जोडून पाईपलाईन टाकून आम्हाला इथं अर्धा इंचीचा पाईप टाकून आम्हाला इथं पाणी पोहोच केलं. सर फार फार चांगले. संजय थोरात ऐका ना, संजय थोरात सारखा माणूस, त्याच्या विचाराचा जर नगराध्यक्ष झाला, तो नगराध्यक्ष नसताना एवढी कामं होतात कार्यकर्ता. जर तसा तो झाला तर याच्यापेक्षा जास्त चांगली कामं होतील का? होईल ना. बापरे, मी तर म्हणलं सर तुम्हाला लय मोठं पदवी भेटणार आहे आणि माझी सारी कामं तुम्हाला करायची, घरकुलचं, परत अशी छोटी मोठी काही मला गरीबाला मदत लागली तर. माझं राशन कमी केले, आम्हाला 6 दिवसच गहू पुरत्या. ते आम्हाला 6 किलो गहू, सकाळी अर्धा किलो पीठ, संध्याकाळी अर्धा किलो पीठ. 1 किलो पीठ 1 दिवसाला लागते. 6 किलो किती दिवस जातील? 6 दिवस जातील ना. अर्धा किलोचं पीठ मळायला पाहिजे ना. त्यांनी राशन कमी केले तर सरांकडून मला राशन बी लिहून आणायचं. संजय थोरात सारखा माणूस आहे ना, काम करीन का लोकांचं निवडून आला पाहिजे का? हा मग बापरे, बरं आहे का. पहिलेच म्हणले सर का तुम्ही निवडून येशाल आणि आमची पोरीची माझं मतदान तुम्हालाच आहे. आणि कोणी मला किती पैसे दिले तर मी कोणाला मतदान देणार नाही. संजय थोरातांसारखा माणूस तशा विचाराचा कुठंच नाही. ते निवडून आले तर अजून मोठी मोठी कामं ते करतील आणि करणारे ही मला 100% गॅरंटी आहे. का तर माझ्या गरीबाचं काम केलं त्यांनी, तर माझे लय लय आभार आहे संजय थोरात. संजय थोरात सर एवढे चांगले, ते देव माणूस आहे आणि मला असं वाटतं का ते निवडून यावा.